मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 18 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की राणीचे आई वडील तिला तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगून हसवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याचवेळी तिथे सिंधू येते. तिला असं अचानक आलेलं पाहून राणीला धक्काच बसतो आणि चुकून तिच्या हातावरच चहा सांडतो. सिंधू पटकन तिच्या हातावर पाणी टाकते, मात्र राणी रागातच तिला झिडकारत विचारते, तू इतक्या सकाळी इथे काय करत आहे? त्यावर सिंधू सांगते की मी तुम्हाला घरी परत न्यायला आले आहे. त्यावर राणीची आई म्हणते की काल आम्ही राघवला स्पष्ट सांगितलं होतं की राणी त्या घरात परत येणार नाही, तरीही त्याने तुला इथे पुन्हा पाठवलं का? त्यावर सिंधू सांगते की त्यांनी नाही पाठवलं मला, मी स्वतःहूनच आले आहे. मात्र राणी म्हणते की उगाच खोटं बोलू नको, मला माहीत आहे तू राघवच्या सांगण्यावरून इथे आली आहे ते, कारण मला चांगलंच माहीत आहे की मी त्या घरी परत यावं अशी तुझी इच्छा नाही. आय एम शुअर की राघवने तुला प्रेशराईज केलं असणार, अदरवाईज एवढं सगळं घडल्यावर तू इथे येणं शक्य नाही. मात्र त्यावर सिंधू म्हणते की खरं तर तुम्ही माझ्या कोणीच लागत नाही, त्यामुळे तुम्ही या घरी राहिला काय किंवा त्या घरी राहिला काय मला काहीच फरक पडत नाही. आणि त्यामुळे राणी रागातच म्हणते की म्हणजे मी जे काही बोलत होते ते बरोबर आहे, तू राघवच्या सांगण्यावरूनच इथे आली आहे ना? त्यावर सिंधू म्हणते, नाही, मी त्यांच्या सांगण्यावरून इथे आले नाही. घरी सगळे बोलत होते की माझ्यामुळे तुम्ही घर सोडून गेलात आणि ते ऐकून मला वाईट वाटलं, म्हणून मी तुम्हाला सांगायला आले की प्लीज पुन्हा घरी चला. मात्र राणी म्हणते की याला काय अर्थ आहे सिंधू? आधी मला वाटेल ते बोलायचं, माझा अपमान करायचा आणि मग घरी ये म्हणायचं, का येऊ मी त्या घरी परत? त्यावर सिंधू म्हणते, कारण तुम्ही त्या घरच्या सून आहात, ते घर तुमचं आहे आणि तुम्हाला माहीत आहे ना माझं आणि राघव सरांचं काय नातं आहे ते. मी फार दिवस नाही राहणार त्या घरात. पण राणी म्हणते की हा इमोशनल ड्रामा माझ्यासमोर नको करू, हा ड्रामा राघव समोर कर. तुझ्या या नाटकांनी तो कन्व्हिन्स होऊ शकतो, पण मी नाही. तुझ्या या नाटकांनी मला काहीच फरक पडणार नाही, पण राघवच्या नजरेत मात्र तू खूप मोठी होशील. त्यावर सिंधू म्हणते, पण माझी अशी कोणतीही इच्छा नाही. मला फक्त इतकंच वाटतं की तुम्ही परत त्या घरी यावं, कारण घरी सर्वजण तुमची वाट पाहत आहे. तर राणी म्हणते, मला चांगलंच माहीत आहे तिथे आल्यानंतर कोणाला आनंद होणार आहे आणि कोणाला त्रास होणार आहे, त्यामुळे मी तिथे न आलेलीच बरी. त्यामुळे सिंधू म्हणते की मी प्रॉमिस करते माझ्याकडून पुन्हा तुमचा अपमान होणार नाही. पण राणी म्हणते की मला माहीत आहे मी आणि राघव एकमेकांशी बोललो की तुला त्रास होतो आणि तू माझा अपमान करतेच, त्यामुळे माझा तुझ्या बोलण्यावर बिलकुल विश्वास नाही आणि मला माहीत आहे राघवने सांगितल्यामुळेच तू इथे आली आहे. मात्र सिंधू म्हणते की मी इथे येण्यामागचं कारण जरी ते असले तरी मी त्यांच्या सांगण्यावरून इथे आले नाही. त्यावर राणी विचारते, मग काय कारण आहे? त्यावर सिंधू सांगते की तुम्ही घर सोडून गेल्यापासून राघव सर खूपच अस्वस्थ आहेत आणि त्यांना इतकं अस्वस्थ मला नाही बघवत. तुम्ही तिथे आहात की नाही याने मला काहीच फरक पडत नाही, मात्र राघव सरांना फरक पडतो. त्यांच्यासाठी तरी तुम्ही प्लीज घरी चला. मात्र राणीची आई मधीच म्हणते की असं गोड बोलून काही उपयोग होणार नाही. राणी त्या घरात पुन्हा जाणार नाही आणि आता तू निघालीस तरी चालेल, कारण राणीला त्रास होत आहे. पण सिंधू म्हणते की त्यांना त्रास होईल असं मी काहीच बोलले नाही, फक्त मी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे. पण राणीचे बाबा म्हणतात की तू तिची समजूत काढते असं म्हणतेस, पण तू तिला किती ओळखतेस आणि तू खरं बोलतेस यावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा? तर राणीही म्हणते की तू जा घरी, घरी सगळेजण तुझी वाट पाहत असतील. मात्र सिंधू तिला सांगते की मी इथे आली आहे हे कोणालाच माहीत नाही आणि माझी वाट कोण बघणार आहे? घरी सर्वजण तर तुमची वाट बघत आहे, प्लीज चला तुम्ही. तर दुसरीकडे रेश्मा कोणाला तरी फोनवर सांगत असते की आमच्या घरामध्ये सतत राडे चालू असतात. ती सिंधू सगळ्यांना ऐकून घ्यायला लावते. तितक्यात ऋतुजा तिथे तिच्यावर ओरडत विचारते की झाल्या का घरच्यांच्या चहाड्या करून? त्यामुळे रेश्मा पटकन फोन ठेवून देते आणि तिला म्हणते की सकाळपासून घरातील सर्व कामं मी एकटीच करत आहे. त्यावर ऋतुजा का ते विचारते, तर रेश्मा सांगते राजश्री काकू बाहेर गेल्यात, राणी इथे नाही आणि सिंधू तर तिच्या खोलीमधून बाहेर आलीच नाही. आणि त्यानंतर ती सिंधूला बोलवण्यासाठी तिच्या खोलीमध्ये जाण्यासाठी निघते. पण तितक्यात आत्या तिथे तिला थांबवत म्हणते की तुमची काही कामं असतील तर मला सांगा, मी करते. त्यामुळे रेश्मा आणि ऋतुजाच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे
आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच रुक्मिणीही तिथे येते. ती रेश्माला स्वयंपाकाची तयारी अजून का झाली नाही म्हणून जाब विचारते. तर रेश्मा सांगते, मी एकटीच सकाळपासून सर्व काम करत आहे, बाकी कोणीही मदतीला आलं नाही. त्यामुळे रुक्मिणी सिंधूबद्दल विचारते. तर ऋतुजा सांगते, नक्कीच काहीतरी गडबड आहे. या आत्याबाई रेश्माला सिंधूच्या खोलीत जाऊच देत नाही. त्याला रेश्माही दुजोरा देत म्हणते की मला तर असं वाटतंय की सिंधू खोलीतच नाही. त्यामुळे रुक्मिणी तिला लगेच सिंधूच्या खोलीत जाऊन बघायला सांगते. तर आत्या मनाशी म्हणते, ही बयो कुठे गेली काय माहीत, मलाही हिने काहीच सांगितलं नाही. तर दुसरीकडे सिंधू राणीला विनंती करत असते की प्लीज ऐका माझं, प्लीज घरी चला. पण राणीची आई म्हणते की तू किती हट्टी आहेस ग, सांगितलं ना की ती कुठेही जाणार नाही म्हणून. पण सिंधू म्हणते की हा माझा हट्ट नाही तर आग्रह आहे. यांनी घरी परत यावं अशी राघव सरांची इच्छा आहे. प्लीज चला ना घरी. पण राणीचे बाबा म्हणतात की राणी तिचे निर्णय घ्यायला समर्थ आहे आणि तिने तिचा निर्णय घेतला आहे. ती इथेच आमच्यासोबत राहणार आणि दॅट्स फायनल. तर दुसरीकडे रेश्मा सिंधूच्या खोलीमध्ये येते. मात्र सिंधू तिथे नाही ते पाहून ती लगेच पळत येतच रुक्मिणी काकूंना सांगते की सिंधू तिच्या खोलीत नाही. त्यामुळे रुक्मिणी आत्याला म्हणते की अच्छा, तर म्हणून तुम्ही हिला अडवत होता का? आता खरं खरं सांगा ती कुठे आहे ते. मात्र आत्यालाही सिंधूबद्दल काहीच माहिती नसते. पण ऋतुजा म्हणते की खोटं बोलू नका, तुम्हाला चांगलंच माहीत असणार की ती सिंधू कुठे गेली आहे ते. त्यामुळे आत्या रडत असताना सांगते की माझ्यावर विश्वास ठेवा, मलाही तिने काही सांगितलं नाही. पण रुक्मिणी म्हणते की तुमच्यावर आणि त्या मुलीवर आमच्या कोणाचाही काडी मात्र विश्वास नाही. तितक्यात राघवसुद्धा तिथे येत आत्याला सिंधूबद्दल विचारतो. तर रुक्मिणी मध्येच म्हणते, हाच प्रश्न आम्हालाही सगळ्यांना पडला आहे की ती मुलगी आहे तरी कुठे. ती आजही कोणाला काही न सांगता घराबाहेर निघून गेली आहे आणि तिचं हे वागणं चुकत आहे हे तिला कोणीच सांगत नाही. त्यामुळे ती मुलगी मनमानी करत फिरते. पण आज नाही, आज तिला तिच्या या वागण्याची शिक्षा मिळणारच. तर दुसरीकडे राणीची आई सिंधूला म्हणते की यापुढे तू राणी आणि राघवच्या नात्याबद्दल काहीच बोलायचं नाही, वाईटही नाही आणि चांगलंही नाही. त्यावर सिंधू का म्हणून विचारते. तर त्या सांगतात, कारण तू आत्ता जे बोललीस की राणी नसल्यामुळे राघव अस्वस्थ झाले ते मला अजिबात आवडलं नाही. पण सिंधू म्हणते, मी बोलून किंवा न बोलून जे खरं आहे ते बदलणार आहे का? आणि तुम्हाला नसेल आवडलं, पण राणीला तर चांगलंच माहीत आहे ना की राघव सरांना किती त्रास होत असेल ते. पण राणी म्हणते की सिंधू, तू माझं आणि राघवचं नातं कधी समजूच शकत नाही. तर सिंधू म्हणते, मी नाही समजू शकत, पण तुम्हाला तर समजतंय ना, मग चला ना तुम्ही घरी. मात्र राणी सिंधूला दोष देत उगाच वाद घालत असते. पण सिंधू तरीही शांत राहून तिला म्हणते की मी खूप आशेने इथे आली आहे, प्लीज घरी चला ना. मात्र राणी तिला नकार देते आणि त्यामुळे सिंधूसुद्धा नाईलाजाने तेथून निघून जाते. तर दुसरीकडे रत्नपारखींच्या घरी सर्वजण सिंधूचीच वाट पाहत असतात. रुक्मिणी काकू खूपच चिडलेली असते. सर्वजण सिंधूला दोष देत असतात. राघव सर्व परिस्थिती शांतपणे हाताळण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र रुक्मिणी काकू, रत्नाकर, ऋतुजा, रेश्मा सर्वजण सिंधूला आणि तिच्यासोबतच राजश्रीलाही दोष देत असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की सिंधू परत घरी आल्यानंतर राघव तिला कुठे गेली होतीस ते विचारतो. मात्र सिंधू त्यापैकी कोणालाही काहीच सांगत नाही. दुसरीकडे रुक्मिणी काकू रत्नाकरला सांगते की या मुलीला धडा शिकवण्यासाठी एक व्यक्ती आहे आणि आपण तिला बोलावून घेऊ. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.